श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम श्रीराम श्रीराम. नामस्मरण आणि धर्मग्रंथ. धर्मग्रंथांना मानवी जीवनात अनन्यसाधारण स्थान आहे. धर्मग्रंथांमध्ये सामान्यतः विश्वाची उत्पत्ती, मनुष्याची उत्पत्ती, मनुष्य आणि प्राण्यांचं नातं, मनुष्य आणि ईश्वर यांच्यातील संबंध वगैरेंचं विवरण असतं. धर्मग्रंथांमध्ये वर्षोनुवर्ष साठत आलेली मानवी निरीक्षणं, भावना, संकल्पना, कल्पना, अंदाज आणि कधी कधी आचारसंहिताही असते. धर्मग्रंथ, पोथ्या आणि तत्सम साहित्य पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ बनतात. थोडक्यात समाजाला उपयुक्त असं शहाणपण धर्मग्रंथात असतं. परंतु विविध धर्मग्रंथांमधून वेगवेगळे ऐतिहासिक कालखंड प्रतिबिंबित होत असतात. त्यामुळे वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचं वैविध्यपूर्ण चित्र धर्मग्रंथांमध्ये उमटलेलं आढळतं. परिणामी वेगवेगळ्या आणि प्रसंगी परस्पर विरुद्ध संकल्पना, सिद्धांत आणि विधानं देखील धर्मग्रंथात असतात. त्यामुळे धर्मग्रंथांचं परिशीलन आणि आकलन अधिकाधिक क्लिष्ट बनत जातं. अर्थात भाषेमध्ये पडणारा फरक, नवीन काही घुसडलं जाणं, काही भाग गाळणं, संबंधित असे इतर ग्रंथ गहाळ होणं किंवा नष्ट होणं, सामाजिक परिस्थितीत बदल घडणं यामुळे देखील धर्मग्रंथांच्या यथार्थ आकलनात अडचण येते. त्यामुळे धर्मग्रंथांचा स्वीकार करायचा की त्याग करायचा हा यक्ष प्रश्न जगातल्या सर्व समाजांना पडतो. त्याचप्रमाणे जर धर्मग्रंथ स्वीकारायचे तर किती प्रमाणात आणि कोणत्या निकषावर ही कूट समस्या देखील तयार होते. धर्मग्रंथांचं सार आत्मसात होण्यासाठी आणि त्यांचा जीवनात यथायोग्य आविष्कार होण्यासाठी निस्पृहता, निपक्षपातीपणा आणि विशाल आणि अवैयक्तिक दृष्टी आवश्यक आहेत. याशिवाय कष्टाळूपणा आणि बुद्धीची गरज असतेच. धर्मग्रंथांचं सतत वाचन, परिशीलन, चिंतन होऊन त्यांच्यातल्या उपयुक्त सारतत्वाचं रक्षण, संवर्धन, जोपासना आणि जीवनाच्या विविध क्षेत्रात त्याची अंमलबजावणी होणं आज निकडीचं आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. ज्यांना धर्मग्रंथांचं अध्ययन करायचंय त्यांनाच नव्हे तर इतरांनाही धर्मग्रंथांचं बोधामृत उपलब्ध होऊ शकतं. त्यासाठी ते खरोखर निस्वार्थी व्हायला हवेत. या अगोदर पाहिल्याप्रमाणे असा निस्वार्थीपणा नामस्मरणानं येतो. संत, ऋषी, मुनी, दार्शनिक वगैरेंच्या जीवनातून या बाबीचा आपल्याला प्रत्यय येतो. विद्वान मंडळी नामस्मरणाच्या सहाय्यानं धर्मग्रंथांचं सार समजून घेऊन सुयोग्य भाषेत मांडू शकतात, तर इतर जण त्यांचा अनुभव शब्दात मांडू शकले नाहीत तरी धर्मग्रंथांच्या साराचा दिव्यानुभव आनंदानं जीवनात प्रत्यक्ष प्रगट करू शकतात. ही बाब व्यक्ती आणि समाजाच्या कल्याणाची आहे. थोडक्यात नामस्मरणामुळे पूर्वजांचं शहाणपण, सध्याच्या गरजा आणि भविष्यकाळातील मानवजातीचं उत्थान यातील उपयुक्त संवाद प्रक्रिया सुरू होते.